गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी 4000 हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करा, आत्राम यांचे निर्देश। एसटी प्रवासामध्ये अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा, एसटी प्रशासनाच्या प्रवाशांना सूचना। एसटी प्रशासनाकडून आगार प्रमुखांचा नंबर प्रत्येक बसमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार। 2 दिवसात चांदीच्या किमतीमध्ये 7000 रुपयांनी वाढ, किलोचा दर 91,000 रुपयांवरती, सोनंही 2000 रुपयांनी महागलं। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार, डीजे विरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कारवाईचा इशारा। लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू, पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग उद्यापासून बंद, तर मुखदर्शनाची रांगही रात्री 12 पासून बंद। गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, मूर्तीच्या विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी 12,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात। अमेरिकेमधील गणेश भक्तांना साकारला गणरायाच्या समोर आषाढी वारीचा देखावा, मूळच्या बुलढाण्याच्या सुशील देशमुख आणि अर्चना देशमुख यांच्याकडून अमेरिकेतही महाराष्ट्राच्या परंपरा आणि संस्कृतीचं पालन। नदीपात्रामधून प्रवास करत डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती। नंदुरबारच्या अक्राणी तालुक्यातील घटना, बांबूच्या झोळीमधून प्रवास करत गाठली रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे जुळ्या बाळांसह महिला सुखरूप। जालन्यामधल्या परतूर शहरामध्ये जुन्या वादातून घरावरती गोळीबार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। UIDAIनं पुन्हा वाढवली डेडलाईन, 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट विनाशुल्क होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।